नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC एडुकेटर यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. 5 ऑगस्ट 2026च्या लोकसत्तामधील महत्त्वाच्या आलेल्या चालू घडामोडी आता आपल्याला बघायच्या आहेत. ही माहिती घेतल्यानंतर आपण शेवटी एक प्रश्नांची प्रॅक्टिस सिरीज पण घेत असतो, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. आणि आपण ही दैनंदिन सिरीज घेत असल्यामुळे यामध्ये ज्या पेपरमध्ये येणाऱ्या घडामोडी आहेत त्याबद्दल कुठल्या पॉईंटबद्दल जर तुम्हाला माहिती घ्यायची असेल तर तुम्ही त्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये किंवा कमेंट बॉक्समध्ये आपण व्हिडिओमध्ये घेतलेल्या पॉईंट्सची माहिती दिलेली असते. त्यामुळे एखाद्या विशिष्ट मुद्द्याबद्दल जर तुम्हाला माहिती घ्यायची असेल तर तुम्ही ते व्हिडिओ चेक करू शकता. पहिला मुद्दा आहे पश्चिम घाट. पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्र म्हणून घोषित केलेला आहे पश्चिम घाट. पश्चिम घाटातील सुमारे 56,825 चौरस किलोमीटर क्षेत्र हे पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्र म्हणून घोषित केलेलं आहे आणि त्यासाठी केंद्र सरकारने आता 7वा मसुदा अधिसूचनाही प्रसिद्ध केलेली आहे. हे जे पश्चिम घाट आहे त्याचा विस्तार 6 राज्यांमध्ये आहे. त्यात गुजरात, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, तमिळनाडू आणि केरळ ही 6 राज्ये येतात. हा पॉईंट महत्त्वाचा आहे. जैवविविधतेचे रक्षण करतानाच स्थानिक विकास आणि पर्यावरणाचा समतोल साधणे हा या अधिसूचनेच्या मागचा मुख्य उद्देश आहे. पश्चिम घाट जे आहे ते जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषितसुद्धा करण्यात आलेला आहे आणि जगातील एकूण 36 महत्त्वाच्या जैवविविधता संवेदनशील स्थळांपैकी हे एक बनलेलं आहे. या पश्चिम घाटामध्ये हिमालयापेक्षा पण प्राचीन असलेल्या या पर्वतरांगेत काही नद्यांचा उगम होतो. त्या म्हणजे कृष्णा, गोदावरी, कावेरी आणि पेरियार ह्या नद्यांची नावंसुद्धा लक्षात ठेवा. या प्रदेशाला दक्षिण भारताचा जलसाठा असे सुद्धा मानले जाते. इथे सिंह, शेपूट, माकड, निलगिरी तहर आणि वाघ यांसारख्या संकटग्रस्त प्रजातींचं अस्तित्वसुद्धा या पश्चिम घाटामध्ये असल्यामुळे याचं महत्त्व वाढलेलं आहे. त्याचबरोबर दक्षिण भारताच्या हवामान नियमनात या प्रदेशाची भूमिकासुद्धा निर्णायक आहे. यासाठी गाडगीळ समिती स्थापन करण्यात आली होती, ज्याचे अध्यक्ष डॉक्टर माधवराव गाडगीळ होते, ज्यांचं मागे निधन झालेलं आहे. तर या माधवराव गाडगीळ यांच्या अध्यक्षतेखालील समितीने 2011मध्ये अहवाल सादर केला होता आणि त्यात त्यांनी संपूर्ण पश्चिम घाटाला संरक्षण देण्याची मागणी केली होती. त्यानंतर कस्तुरीरंगन जी समिती आहे ती ह्या डॉक्टर गाडगीळ यांच्या अहवालावर अंमलबजावणी करण्यासाठी ही कस्तुरीरंगन जी आहे समिती नेमली होती. पश्चिम घाट जे क्षेत्र आहे ते डॉक्टर गाडगीळ यांनी पूर्ण संरक्षण देण्याची मागणी केली होती, परंतु कस्तुरीरंगन या समितीने यामधील काही क्षेत्र हे कमी केले होते. पहिली अधिसूचना जी आहे ती पश्चिम घाटाला संरक्षण देण्यासाठी 2014मध्ये प्रसिद्ध केली होती. आत्ताची ही 7वी अधिसूचना आहे. पुढचा मुद्दा आहे DY पाटील यांचं निधन झालेलं आहे. पद्मश्री डॉक्टर ज्ञानदेव यशवंत पाटील यांचं 6 ऑगस्ट रोजी वयाच्या 91व्या वर्षी निधन झालेलं आहे. त्यांचा जन्म हा 22 ऑक्टोबर 1935ला अंबप या गावात कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये झालेला आहे. त्यांनी कसबा बावडा येथील श्रीराम सेवा या संस्थेच्या माध्यमातून सामाजिक सहकार आणि राजकीय क्षेत्रामध्ये पदार्पण केलेले होते. त्यांनी 1983मध्ये त्यांनी शिक्षण संस्थेची स्थापनासुद्धा केली होती. राजकीय कारकीर्द बघितली तर 1957मध्ये त्यांनी राजकारणात प्रवेश केला होता. कोल्हापूरचे महापौर ते राहिलेले होते. त्याचबरोबर 1967 ते 1978 दरम्यान पन्हाळा कोल्हापूर मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेचे आमदारसुद्धा ते राहिलेले आहेत. त्याचबरोबर त्यांनी राज्यपाल पद कुठल्या राज्याचं भूषवलेलं आहे तर त्रिपुरामध्ये ते 2009 ते 2012मध्ये राज्यपालपदी होते. त्यानंतर बिहारमध्ये 2012 आणि 2012 ते 2014मध्ये होते. त्याचवेळी ते पश्चिम बंगालचाही अतिरिक्त कारभार राज्यपालपदाचा त्यांच्याकडे होता. शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल 1991मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं होतं. नवी मुंबईमधील जगप्रसिद्ध DY पाटील स्टेडियम हे त्यांच्याच संकल्पनेमधून उभारले गेलेलं आहे. पुढे आहे अभिनेते प्रदीप रावत यांचं निधन झालेलं आहे. वयाच्या 74व्या वर्षी त्यांचं कॅन्सरने निधन झालेलं आहे. त्यांनी चित्रपट कुठले केलेले आहेत तर गजनी, लगान आणि सरफरोश या चित्रपटांमध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे.
त्याचबरोबर महाभारत या मालिकेमध्ये त्यांनी अश्वत्थामा ही भूमिका त्यांची उल्लेखनीय आहे. ब्रिक्स शिखर परिषद. भारताने बिमस्टेक समुदायाचे विद्यमान अध्यक्षपद या नात्याने आगामी ब्रिक्स शिखर परिषद जी आहे त्यासाठी जनसंवाद बैठकीत सहभागी होण्यासाठी बांगलादेशचे पंतप्रधान जे आहेत तारिक रहमान यांना निमंत्रण दिलं आहे. नवी दिल्ली इथं 12 आणि 13 सप्टेंबर रोजी ही ब्रिक्स शिखर परिषद होणार आहे. आदिशक्ती अभियान काय आहे तर महिलांचे सबलीकरण सर्वांगीण विकास करण्यासाठी राज्य सरकारने सुरू केलेलं आहे आदिशक्ती अभियान. या अंतर्गत तलासरी तालुकाने सर्वोत्तम कामगिरी ही बजावलेली आहे. 2025-26चा पुरस्कार जो आहे तो पालघर जिल्ह्यातील तलासरी तालुक्यातील डोंगरी व कुवाडा ग्रामपंचायतींना प्रथम आणि द्वितीय पारितोषिक यामध्ये मिळालेलं आहे आणि पालघर तालुक्यातील हालेली ग्रामपंचायतीला तृतीय पारितोषिक मिळालेलं आहे. या अभियानाचे मुख्य उद्दिष्टे कोणते आहेत तर अनिष्ट परंपरांना प्रतिबंध घालून महिलांचे उत्तम आरोग्य, बालमृत्यू व कुपोषणापासून मुक्ती, मुलींचं शिक्षण, सुरक्षित समाज आणि राजकीय व आर्थिक सक्षमीकरण महिलांसंबंधित अभियान आहे हे आदिशक्ती अभियान. पुढे आहे जल जीवन मिशन. केंद्र सरकारची योजना आहे. 15 ऑगस्ट 2019ला याची सुरुवात करण्यात आली होती जलशक्ती मंत्रालयाअंतर्गत. याचा मुख्य उद्देश आहे प्रत्येक ग्रामीण कुटुंबाला घरात वैयक्तिक नळाद्वारे प्रति व्यक्ती दररोज 55 लिटर पिण्याचं पाणी उपलब्ध करून देणं आणि या योजनेचं ब्रीदवाक्य आहे हर घर जल. यामध्ये निधी हा हिमालयीन ईशान्येकडील राज्यामध्ये 90 जसे 10, इतर राज्यामध्ये 50-50 आणि केंद्रशासित प्रदेशामध्ये 100% केंद्र पुरस्कृत आहे. गोवा हे पहिले हर घर जल प्रमाणित राज्य आहे. दादरा नगर हवेली आणि दमण दीव हा पहिला केंद्रशासित प्रदेश तर बुऱ्हाणपूर मध्य प्रदेशमधील हा पहिला जिल्हा जो हर घर जल प्रमाणित बनलेला आहे. पुढे आहे ॲनालॉग पनीर म्हणजे काय तर दुधातील फॅट्स काढून त्याऐवजी वनस्पतीजन्य तेल, स्टार्च किंवा इतर वस्तू वापरून बनवलेलं जे पनीर असतं त्याला ॲनालॉग पनीर असं म्हणतात. आसाममध्ये जे सध्या पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे तर आसामचे मुख्यमंत्री आहेत हेमंत बिस्वा शर्मा आणि आसामची राजधानी आहे गुवाहाटी. UPIचा लॉंग फॉर्म युनिफाईड पेमेंट इंटरफेस. 5 ऑगस्टचे दिन विशेष आहेत. 5 ऑगस्ट 2019ला कलम 370 आणि 35A जे जम्मू काश्मीर संबंधित आहे ते रद्द करण्यात आलं होतं. त्याचबरोबर 5 ऑगस्ट 2020ला अयोध्येमध्ये राम मंदिराचं भूमिपूजनसुद्धा करण्यात आलेलं होतं पंतप्रधानांच्या हस्ते. आत्ता पर्यंतलेल्या माहितीवर आधारित प्रश्नांसाठी आपण प्रॅक्टिस सेट बघूया. तर प्रश्न पहिला आहे केंद्र सरकारने पश्चिम घाटातील सुमारे किती क्षेत्र हे पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्र म्हणून घोषित करण्यासाठी 7वी मसुदा अधिसूचना नुकतीच प्रसिद्ध केली आहे. तर पर्याय ए आहे 45,825, पर्याय बी 56,825, पर्याय सी 65,825, पर्याय डी 36,825. याचं उत्तर आहे 56,825 चौरस किलोमीटर. प्रश्न क्रमांक 2 आहे पश्चिम घाट हे क्षेत्र भारतातील एकूण किती राज्यांमध्ये पसरलेले आहे. पर्याय ए आहे 5, पर्याय बी 6, पर्याय सी 7 आणि पर्याय डी 4. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी 6. ती 6 राज्य कुठली आहेत तर गुजरात, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, तमिळनाडू आणि केरळ. प्रश्न क्रमांक 3 पश्चिम घाटाला संरक्षण देण्याबाबत पहिली अधिसूचना कोणत्या वर्षी प्रसिद्ध करण्यात आली होती. पर्याय 2011, पर्याय बी 2012, पर्याय सी 2013 आणि पर्याय डी 2014. तर याचं उत्तर आहे 2014. प्रश्न क्रमांक 4 आहे डॉक्टर DY पाटील यांना शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल कोणत्या वर्षी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. 1983, 1991, 2009 आणि 2012. तर याचं उत्तर आहे 1991 साली. प्रश्न क्रमांक 5 पद्मश्री डॉक्टर ज्ञानदेव यशवंत पाटील यांनी खालीलपैकी कोणत्या राज्यांचे राज्यपालपद भूषवलेले होते.
ए आहे त्रिपुरा आणि बिहार, बी आसाम आणि बिहार, सी त्रिपुरा आणि ओडिसा, डी झारखंड आणि बिहार. याचं उत्तर आहे त्रिपुरा आणि बिहार. तसेच पश्चिम बंगालचा अतिरिक्त कारभारसुद्धा त्यांनी बघितलेला होता. प्रश्न क्रमांक 6. नवी मुंबईतील प्रसिद्ध डी.वाय. पाटील स्टेडियम हे कोणाच्या संकल्पनेतून उभारले गेलेले आहे? प्रदीप रावत, माधव गाडगे, डी.वाय. पाटील आणि के. कस्तुरीरंगन. तर याचं उत्तर आहे डॉक्टर डी.वाय. पाटील. प्रश्न क्रमांक 7 आहे. अभिनेते प्रदीप रावत यांनी बी.आर. चोप्रा यांच्या महाभारत या मालिकेत कोणती भूमिका केली होती? कर्ण, दुर्योधन, अश्वत्थामा आणि भीम. उत्तर आहे अश्वत्थामा. प्रश्न क्रमांक 8. आगामी ब्रिक्स शिखर परिषदेच्या जनसंवाद बैठकीसाठी भारताने कोणत्या देशाच्या प्रमुखांना निमंत्रण दिलेले आहे? ए. नेपाळ, बी. बांगलादेश, सी. श्रीलंका आणि डी. भूतान. याचं उत्तर आहे बांगलादेशचे पंतप्रधान तारिक रहमान यांना आमंत्रण दिलेलं आहे. प्रश्न क्रमांक 9 आहे. आगामी ब्रिक्स शिखर परिषद 12 आणि 13 सप्टेंबर रोजी कुठे आयोजित केली जाणार आहे? ए. मुंबई, बी. नवी दिल्ली, सी. ढाका आणि डी. कोलकाता. तर याचं उत्तर आहे नवी दिल्ली. प्रश्न क्रमांक 10 आहे. राज्य सरकारच्या आदिशक्ती अभियानाअंतर्गत कोणत्या तालुक्याने सर्वोत्तम कामगिरी बजावली आहे? ए आहे तलासरी, बी. पालघर, सी. डहाणू, डी. विक्रमगड. तर याचं उत्तर आहे तलासरी तालुका. प्रश्न क्रमांक 11 आहे. आदिशक्ती अभियान 2025-26 अंतर्गत कोणत्या ग्रामपंचायतीला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले आहे? ए. कुवाडा, बी. हालेली, सी. डोंगरी आणि डी. अंबप. याचं उत्तर आहे डोंगरी. दुसरं स्थान हे कुवाडाला आहे आणि तिसरं हे हालेली या तालुक्याला आहे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 12. आदिवासी पर्यटनासाठी अमृत सांस्कृतिक वारसा या संकल्पनेअंतर्गत खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात योजना राबवली जाणार नाही? ए. नाशिक, बी. अहमदनगर, सी. धुळे, डी. कोल्हापूर. तर याचं उत्तर आहे कोल्हापूर. ही योजना नाशिक, अहमदनगर, नंदुरबार, धुळे या ठिकाणी राबवली जाणार आहे. आदिवासी पर्यटनासाठी अमृत सांस्कृतिक वारसा. प्रश्न क्रमांक 13. केंद्र सरकारची जल जीवन मिशन ही योजना कधी सुरू करण्यात आली? 15 ऑगस्ट 2014, 15 ऑगस्ट 2019, 5 ऑगस्ट 2020 आणि 26 जानेवारी 2019. उत्तर आहे 15 ऑगस्ट 2019. प्रश्न क्रमांक 14. जल जीवन मिशनचा मुख्य उद्देश ग्रामीण भागातील प्रत्येक व्यक्तीला दररोज किती लिटर पिण्याचे पाणी पुरवणे हा आहे? 45 लिटर, 50 लिटर, 55 लिटर की 60 लिटर. याचं उत्तर आहे 55 लिटर. जलजीवन मिशन अंतर्गत हिमालयीन आणि ईशान्येकडील राज्यांसाठी केंद्र व राज्य सरकारच्या निधीचे प्रमाण काय आहे? तर आपल्याला माहिती आहे ईशान्येकडील राज्य जर असतील तर अशा राज्यांसाठी हे प्रमाण नेहमी 90/10 असंच असतं. देशातील पहिले हर घर जल प्रमाणित राज्य कोणते ठरले आहे? गोवा, केरळ, गुजरात की महाराष्ट्र. याचं उत्तर आहे गोवा. प्रश्न क्रमांक 17. देशातील पहिला हर घर प्रमाणित ठरलेला जिल्हा बऱ्हाणपूर हा कोणत्या राज्यात आहे? उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान की गुजरात. याचं उत्तर आहे मध्य प्रदेश. प्रश्न क्रमांक 18. दुधातील फॅट्स काढून त्याऐवजी वनस्पतीजन्य तेल किंवा स्टार्च वापरून बनवलेल्या पदार्थाला काय म्हणतात? टोफू, ॲनालॉग पनीर, प्रोसेस मिल्क की सोया पनीर. याचं उत्तर आहे ॲनालॉग पनीर. प्रश्न क्रमांक 19. 5 ऑगस्ट 2019 रोजी भारताच्या संदर्भात कोणती महत्त्वाची ऐतिहासिक घटना घडली? अयोध्येत राम मंदिराचे भूमिपूजन, जल जीवन मिशनची घोषणा, त्यानंतर 370 आणि 35 कलम रद्द, गाडगीळ समितीचा अहवाल सादर. तर याचं उत्तर आहे
कलम 370 आणि 35 हे रद्द केलेलं होतं 2019. आणि 2020ला आपण बघितलेलं आहे ते अयोध्येत राम मंदिराचं भूमिपूजन 5 ऑगस्टला. प्रश्न क्रमांक 20 आहे, युनिफाईड पेमेंट इंटरफेसचे संस्कृत रूप काय आहे? याचं उत्तर आहे UPI. तर हे प्रश्न जर महत्त्वपूर्ण वाटले असतील तर तुमच्या मित्रांना शेअर करा आणि व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.